द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। सोलापूर शहरातील वाढत्या खुनांच्या घटना संदर्भात अभिनव सामाजिक संस्थेचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन। सोलापूर शहरात मागील काही काळापासून वाढलेल्या खुनाच्या घटना आणि बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत उपाययोजना करणे संबंधित सोलापूर आयुक्त एम राजकुमार यांना अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले। शहरात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या गुन्हेगारी परिस्थितीकडे वेधू इच्छितो। मागील 1 वर्षात शहराच्या विविध भागांत किरकोळ वाद, मालमत्तेचे वाद आणि टोळी युद्धांमधून खुनाच्या मर्डर घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे। यामुळे सामान्य नागरिक, महिला आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने काही उपाययोजना कराव्यात, त्या खालीलप्रमाणे: 1. रात्रीची गस्त वाढवणे। शहरात रात्रीच्या वेळी आणि संवेदनशील भागात पोलिसांची पायी व गाड्यांची गस्त पेट्रोलिंग अधिक तीव्र करण्यात यावी। 2. अवैध धंद्यांवर कारवाई। तरुणांना व्यसनाधीनतेकडे ढकलणारे अवैध दारू, अंमली पदार्थ आणि जुगाराचे अड्डे तात्काळ उद्ध्वस्त करण्यात यावेत। 3. सराईत गुन्हेगारांवर वचक। तडीपार केलेले गुन्हेगार शहरात पुन्हा फिरत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर मोक्का किंवा MPDA अंतर्गत कारवाई व्हावी। 4. शस्त्रांची अवैध विक्री रोखणे। शहरात सर्रास वापरल्या जाणाऱ्या धारदार शस्त्रांच्या कोयते, तलवारी, बेकायदेशीर विक्रीवर आणि वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालावी। 5. CCTV नेटवर्क मजबूत करणे। मुख्य चौक, गल्लीबोळ आणि संवेदनशील ठिकाणी CCTV कॅमेरे बसवून 24 तास देखरेख ठेवली जावी। सोलापूर हे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते। येथील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे। तरी आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कडक पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मिनल दास, जिल्हा कार्याध्यक्ष जयश्री हिरेमाठ, जिल्हा संघटक अनिता वाघमारे, शहर उत्तर उपाध्यक्ष अन्नपूर्णा स्वामी व सोनाली भागानगरे व इतर महिला उपस्थित होत्या। आज पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब यांना अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने मागील काही कालावधीपासून सोलापूर शहरामध्ये जे खुनांचं प्रमाण वाढलेलं आहे त्या संदर्भात तातडीने काही उपाययोजना करण्यासंबंधी निवेदन देण्यात आलेलं आहे। मागील काही काळापासून पाहतोय आपण सोलापूर शहरामध्ये खुनांचं प्रकरण जे आहे ते वाढतच चाललेलं आहे। दिवसेंदिवस खून होत आहेत आणि या सगळ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आपल्या सोलापूर शहरामध्ये निर्माण झालेला आहे। आज व्यापाऱ्यांमध्ये, महिलांमध्ये, वयोवृद्ध नागरिकांमध्ये, लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण असं निर्माण झालेलं आहे। त्याचे अनेक कारण आहेत। आपण पाहतोय की जे अवैध धंदे चालतायत शहरामध्ये, दारू, जुगार, मटका, त्यानंतर काही अंमली पदार्थांची विक्री, हे एक कारण आहे। कारण ह्याच्यामुळे तरुणाई जी आहे ती ह्या व्यसनाच्या अधीन होत चाललेली आहे आणि छोट्याशा किरकोळ भांडणांमुळे ते भांडण खुनामध्ये रूपांतर होत आहे। त्यानंतर जे तडीपार जी गुंड आहेत ते सुद्धा शहरामध्ये असं उघड्यावरती फिरत आहेत। ह्याच्यामुळे सुद्धा तणावाचं वातावरण निर्माण होत आहे आणि या संबंधी अशी बरीचशी कारणं आहेत। या संबंधी आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की जिथे संवेदनशील ठिकाणं आहेत त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगचं प्रमाण जे आहे ते वाढवावं। पायी चालणारे, पायी असू द्या किंवा वाहने असू द्या, पेट्रोलिंगची ते मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र स्वरूपामध्ये वाढवावं, जेणेकरून यावरती काही नियंत्रण येईल आणि तडीपार असणारे जे गुंड आहेत ते जर फिरताना दिसले तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि गुंड प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांच्यावरती मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे। असे काही बऱ्याच गोष्टी आहेत, काही उपाययोजना आम्ही सुचवलेल्या आहेत। तर त्यानुसार आम्हाला साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की निश्चितच कडक अशा उपाययोजना करू आणि कठोर अशा कारवाई करू, जेणेकरून जे वाढतं प्रमाण आहे ते कमी होईल। एवढे बोलून करते आणि याच्यामध्ये जे पण आता आज खून हे जे होतं ते सगळं बंद झालं पाहिजे, ह्याच्यावर मोठ्याने कारवाई झाली पाहिजे असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। माझे 2 संपवते शब्द।